नमस्कार. रेणुका स्टोरी टेलिंगमध्ये तुमचे स्वागत. माणसाचे आयुष्य हे एखाद्या कोड्यासारखे असते. कधी कधी आपण जे पाहतो ते सत्य नसते आणि जे सत्य असते ते आपण कधीच पाहिलेले नसते. आजची कथा एका अशा कुटुंबाची आहे ज्यांच्या घरात एक पाहुणा येतो आणि त्यांच्या आयुष्यातील 20 वर्षांपासून बंद असलेलं एक कपाट उघडलं जातं. ही कथा केवळ एका रहस्याची नाही, तर ती नात्यांच्या विणलेल्या जाळ्याची आहे. चला तर मग सुरू करूया आजची विशेष कथा. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक छोटेसे गाव, जिथे पाऊस एकदा सुरू झाला की थांबायचे नाव घेत नाही. याच गावात विनायकराव सावंत यांचा मोठा जुना वाडा होता. वाडा जुना असला तरी विनायकरावांनी तो अतिशय थाटामाटात ठेवला होता. विनायकराव स्वभावाने थोडे कडक, पण गावात त्यांचा मोठा मान होता. त्यांच्या पत्नी सुलोचनाबाई स्वभावाने अतिशय सोशिक आणि धार्मिक. त्यांच्या घरात सई नावाची 18 वर्षांची मुलगी होती, जी नुकतीच कॉलेजला जायला लागली होती. त्या रात्री बाहेर ढगांचा गडगडाट सुरू होता. विनायकराव हॉलमध्ये बसून वर्तमानपत्र वाचत होते. सई आपल्या रूममध्ये अभ्यास करत होती आणि सुलोचनाबाई देवापाशी दिवा लावत होत्या. अचानक घराच्या जुन्या लाकडी दरवाजावर कोणीतरी जोरात थाप मारली. ठक ठक ठक. विनायकराव उठले. त्यांनी दरवाजा उघडला. समोर एक अंदाजे 25-26 वर्षांचा तरुण उभा होता. अंगावर काळा रेनकोट, हातात एक छोटी बॅग आणि डोळ्यांवर चष्मा. विनायकराव म्हणले, "कोण पाहिजे? इतक्या रात्री या पावसात कोण आहात तुम्ही?" तरुण म्हणाला, "काका, माझं नाव आर्यन. माझी गाडी वाड्याच्या मागे चिखलात अडकली आहे. फोनला रेंज नाहीये. गावात कुठे हॉटेल मिळेल का?" विनायकरावांना त्याची दया आली. त्यांनी त्याला आत घेतले. पण सुलोचनाबाई जेव्हा हॉलमध्ये आल्या तेव्हा आर्यनला पाहून त्यांच्या हातातील पूजेचे ताट खाली पडले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्य एकाच वेळी दिसत होते. आर्यन त्यांच्याकडे बघून फक्त हसले, पण त्या हास्यात काहीतरी वेगळं होतं. सुलोचनाबाईंनी जेवण वाढले. जेवताना आर्यनने घराच्या भिंतींवरील फोटोंकडे बघायला सुरुवात केली. आर्यन म्हणाला, "काका, हा फोटो कुणाचा आहे? तुमच्यासोबत जो माणूस उभा आहे तो तुमचा भाऊ आहे का?" विनायकराव म्हणाले, "हो, माझा मोठा भाऊ प्रभाकर. पण तो आता या जगात नाही. 20 वर्षांपूर्वी शहरात एका अपघातात गेला तो." आर्यन म्हणाला, "अपघात? की त्याला गाव सोडून जायला भाग पाडलं गेलं?" हॉलमध्ये शांतता पसरली. सई आणि सुलोचनाबाई एकमेकींकडे बघू लागल्या. विनायकरावांचा हात थरथरला. आर्यन पुढे म्हणाला, "मी ऐकलंय की प्रभाकर काकांना या वाड्यातून बाहेर काढण्यासाठी काही खोटी कागदपत्र बनवली गेली होती. खरं आहे का हे?" रात्रीचे 12 वाजले. आर्यन गेस्ट रूममध्ये होता, पण विनायकराव आणि सुलोचनाबाईंना झोप येत नव्हती. विनायकराव बेडरूममध्ये सुलोचनाबाईंवर ओरडत होते. विनायकराव म्हणत होते, "सुलोचना, हा मुलगा कोण आहे? त्याला आपल्या भूतकाळाबद्दल इतकं कसं माहीत?" सुलोचना, "अहो, त्याचे डोळे अगदी प्रभाकर भाऊजींसारखे आहेत. मला भीती वाटते." तेवढ्यात सई त्यांच्या रूममध्ये आली. "बाबा, आर्यन दादाच्या रूममधून काहीतरी आवाज येतोय." विनायकराव हातातील टॉर्च घेऊन गेस्ट रूमकडे गेले. तिथे आर्यन नव्हता. तो वाड्याच्या त्या बंद असलेल्या खोलीसमोर उभा होता, जी खोली 20 वर्षांपासून कधीच उघडली गेली नव्हती. विनायकराव, "आर्यन, तिथे काय करतोयस? ती खोली बंद आहे." आर्यन म्हणाला, "ही खोली बंद नाहीये काका. ही तुमची विवेकबुद्धी बंद आहे. या खोलीत माझ्या आईचे दागिने आणि माझ्या बाबांची डायरी अजूनही तशीच आहे ना?" आर्यनने आपल्या बॅगेतून एक जुनी किल्ली काढली. त्याने ती खोली उघडली. आत प्रभाकररावांचा एक जुना ट्रँक होता. आर्यन विनायकरावांच्या समोर गेला आणि म्हणाला, "मी तुमचा बदला घ्यायला आलो नाहीये. मला पैशाची गरज नाही. प्रकाशरावांनी मरताना मला एकच गोष्ट सांगितली होती की माझ्या भावावर प्रेम करा, पण त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून द्या. आज मी एक मोठा उद्योगपती आहे.
हा वाडा मी विकत घेऊ शकतो, पण मला माझं बालपण हरवलेला हा वाडा नको आहे. मला फक्त माझ्या आईची ही जुनी डायरी हवी होती, जी तुम्ही या खोलीत कोंडून ठेवली होती. विनायकराव गुडघ्यावर बसले. त्यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. संपत्तीच्या लोभापायी त्यांनी स्वतःच्या भावाला शहरात हलाखीत मरायला सोडलं होतं. सकाळ झाली. आर्यन आपली बॅग घेऊन बाहेर पडला. विनायकरावांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आर्यन फक्त हात जोडून म्हणाला, काका, नाती पैशांनी विकत घेता येत नाहीत. तुम्ही सुखात राहा. तर मंडळी, ही होती आजची कथा. माणसाला वाटतं की वेळ निघून गेली की पाप विसरलं जातं, पण पाप कधीच विसरत नसतं. ते कोणत्या ना कोणत्या रूपाने समोर येतंच. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? रेणुका स्टोरी टेलिंगला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन रहस्यासह. धन्यवाद.